नमस्कार मंडळी. तर आज मी इथं कुरडया तळते. तर का बरं, तर मला बनवायचं आहे आंब्याचा रस आणि आंब्याच्या रसासोबत कुरडया एकदम मस्त लागते. त्याची टेस्टही वेगळीच असते. तर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर नक्की खाऊन बघा आणि जर खाल्ली जरी असेल तर कुणाकुणाला आवडते तेही कमेंट करून सांगा. तर इथं मस्त मी कुरडया तळून घेतलेल्या आहे आणि ह्या जुन्या कुरडया नव्याही मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. तर इथं मस्त रस बनवला आहे, त्यानंतर पिठलं बनवलं होतं, कुरडया तळून झालेल्या आहे. तर आता मस्त आम्ही जेवण करणार आहोत. तर जेवणामध्ये तुम्हाला इथं दाखवते मी रस, त्यानंतर चपाती, कुरडई आणि पिठलं बनवलेलं आहे, कारण तिखटही काहीतरी पाहिजे असतं. जेवण झाल्यानंतर मग आम्ही गेलो गार्डनमध्ये थोडंसं फिरण्यासाठी. इथं जवळच आहे राऊंड मारण्यासाठी गार्डन. मग जेवण झाल्यानंतर थोडं तर फिरायला पाहिजेच असतं आणि पिल्लूलाही घरामध्ये बोर होतं, तर त्यालाही घेऊन गेले. तर इथं रोडच्या कडेलाच आहे, म्हणजे खूप जास्त लांबही नाही आहे. तर मग गार्डनमध्ये गेलो, थोडा वेळ तिथं बसलो, कारण बाहेर थंड हवाही लागते आणि घरामध्ये तर एवढी गरमी आहे. आणि पिल्लू बघा कसं स्टाईलमध्ये चालतो. त्यानंतर घरी आल्यानंतर मस्त इथं मी मठ्ठा बनवलेला आहे.